Hello students, are you struggling with complex system of linear equations? So this video will equip you with a rapid iterative technique that efficiently solve even larger sets. I will show you Gauss-Seidel method through practical and solved examples, and definitely that transform your understanding of numerical analysis and give you the confidence to tackle any computational challenges in the engineering or advanced mathematics. So let us see this Gauss-Seidel method and its technique to solve the system of linear equation. And this Gauss-Seidel method is the modification of Jacobi iteration method. So let us work on Gauss-Seidel method. First, we are going to write the equation for x, equation for y, and equation for z. Now the question remains as it is: how to write the equation for x, equation for y, and equation for z. म्हणजे x साठी कसं इक्वेशन लिहायचं आहे, y साठी कसं इक्वेशन लिहायचं आणि z साठी आपण कसं इक्वेशन लिहिणार आहोत हे बघणार आहोत. फर्स्ट वी आर गोइंग टू चेक द ग्रेटेस्ट कोइफिशियंट्स. ग्रेटेस्ट कोइफिशियंट ऑफ एक्स म्हणजेच काय? एक्सचा ग्रेटेस्ट कोइफिशियंट म्हणजेच काय? एक्सचा सहगुणक म्हणजे एक्सच्या जवळचे नंबर. इन द फर्स्ट इक्वेशन वी कॅन सी हिअर द कोइफिशियंट ऑफ एक्स इज 5. Here the coefficient of x is 1 and here the coefficient of x is 2. So among these three coefficients, we can easily see that this is the greatest coefficient in the first equation. म्हणजे फर्स्ट इक्वेशन मध्ये x चा कोइफिशियंट हा ग्रेटेस्ट आहे. सो आय एम गोइंग टू सिलेक्ट दिस इक्वेशन टू राईट द व्हॅल्यू ऑफ x. तर x ची व्हॅल्यू लिहिण्यासाठी मी काय करणार? इक्वेशन 1 चा वापर करणार. मग इक्वेशन 1 वरून आपण कसं लिहिणार? 5x ला आपण आहे तसं ठेवूयात. बाकी दोन टर्म्सला आपण काय करूयात? RHS ला ट्रान्सफॉर्म करूयात. 18 ॲज इट इज. हा -2y जर इकडे गेला तर काय होणार? तो +2y. हा 3z जर इकडे गेला तर काय होणार? तो -3z. सो x इज इक्वल टू काय येणार? मी काय करणार? ह्या 5 ना काय करतो? इकडे डिव्हाइड करतो. म्हणजे हा 5 जो आहे इकडे गेल्यानंतर काय होणार? तो डिव्हिजनमध्ये जाईल. सो दिस इज माय इक्वेशन नंबर 1. हा इक्वेशन 1 वरून आपण x ची व्हॅल्यू लिहिली आहे. ह्याला मी आता कट करणार. कारण हे इक्वेशन आपण ऑलरेडी x साठी वापरलंय. म्हणजे परत हे आपण y आणि z साठी वापरू शकत नाही. त्यामुळे इक्वेशनला मी कट करतो. नाऊ वी आर गोइंग टू चेक these two equations, रिमेनिंग 2 इक्वेशन्स. या 2 इक्वेशन्समध्ये परत वी आर गोइंग टू चेक द ग्रेटेस्ट कोएफिशियंट ऑफ y. Here I can see the coefficient of y in the second equation is 7. And here the coefficient of y is -1. Okay. So we can easily conclude that here the coefficient of y is greatest. So I am going to select this equation to write the value of y. तर ह्या इक्वेशनवर आपण काय करणार आहे? y ची व्हॅल्यू लिहिणार. ठीक आहे. ते लिहत आपण 7y ला तसंच ठेवत आपण. which is equal to, we are going to transform remaining two terms to the RHS. So RHS ला 22 as it is. हा +1x जो आहे किंवा x आहे त्याला इकडे पाठवा. तो काय येणार? -x येईल. ठीक आहे. आणि हा जो -3z आहे त्याला इकडे जर पाठवला तर काय येईल? तो +3z. ओके. सो 7y इज इक्वल टू 22 - x +3z येईल. नंतर मी काय करणार? हा वायचा जो कोइफिशियंट आहे 7 त्याला इकडे पाठवा. कारण हा मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. इकडे गेल्यानंतर काय येईल? तो डिव्हिजनमध्ये येईल. म्हणजे हा 7 मी इथनं कट करणार. ओके. सो दिस इज माय इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 2. तर ह्याला शेवटचा इक्वेशन ह्याला पण मी कट करतो. तर शेवटचा इक्वेशन राहिला. ह्याच्यावरून आपण z ची व्हॅल्यू कसं लिहिणार? 6z कीप ॲज इट इज. ट्रान्सफॉर्म रिमेनिंग 2 टर्म्स टू द अनदर साइड. हा 2x जर इकडे आला काय होईल? -2x. आणि हा -y जर इकडे आला काय येईल? +y. नंतर मी पुढच्या स्टेपला काय करणार? ह्या 6 ला इकडे पाठवणार. 6 आणि झेडच्या मध्ये मल्टिप्लिकेशन साइन आहे. जर तो इकडे गेला तर डिव्हिजनमध्ये जाईल. हा डिव्हिजनमध्ये गेला. तर मी काय करतो? ह्या 6 ला इरेज करतो. कट करून टाकतो. ओके. सो z इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला? 22 - 2x + y डिवाइड बाय 6. सो दिस इज अ इक्वेशन नंबर 3. Okay. This is equation number 3. So I used equation 1 to write the value of x. Then I use the equation second to write the value of y and third to write the value of z. तर हे आपण कसं घेतलंय? वी आर गोइंग टू चेक द ग्रेटेस्ट कोइफिशियंट्स ऑफ एक्स, वाय अँड झेड. ओके. तर आपण काय करणार बघा? जॉकोबी इटिरेशन मेथडमध्ये आपण काय केलंय? वी स्टार्टेड विथ द इनिशियल अप्रॉक्सिमेशन x0, y0, z0 which is equal to 0.
म्हणजे आपण x0, y0 आणि z0 इज इक्वल टू 0 घेतलंय आणि त्याच्यावरून आपण काय काढलंय फर्स्ट अप्रॉक्सिमेशन x1, y1, z1. म्हणजे आपण इनिशियल अप्रॉक्सिमेशनचा वापर करून फर्स्ट अप्रॉक्सिमेशन काढलंय x1, y1, z1. तसंच मी काय केलंय सेकंड अप्रॉक्सिमेशन काढलंय. सेकंड अप्रॉक्सिमेशन कसं काढलं मी x2, y2 आणि z2 कशाचा वापर करून काढलाय आपण x2, y2 आणि Z2. X2, Y2, Z2 आपण काढलंय. कशाचा वापर करून फर्स्ट अप्रॉक्सिमेशन म्हणजे X1, Y1, Z1. ह्याप्रमाणे आपण जॅकोबीमध्ये कंटिन्यू करतोय. पण ह्या गॉस सिडल मेथडमध्ये थोडंसं आपण वेगळं करणार आहोत. ते वेगळं काय करणार आहे आपण इथं बघूयात. तर बघा फर्स्ट आय एम गोइंग टू टेक फॉर द फर्स्ट अप्रॉक्सिमेशन. First approximation means I am going to find the value of x1, y1 and z1. Okay. So I start with y0 is equal to 0 and Z0 इज इक्वल टू 0 म्हणजे Y0 इज इक्वल टू 0 आणि Z0 इज इक्वल टू 0 ने मी स्टार्ट करणार आहे. आता मला X1 फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला X1 आता फाइंड आउट करायचं आहे. तर X1 फाइंड आउट करण्यासाठी आपला X1 फाइंड आउट करायचं म्हणजे अल्टिमेटली आपण कुठून फाइंड आउट करणार? X वरून फाइंड आउट करणार. ठीक आहे. तर बघा इक्वेशन 1 जर बघितलं तर इक्वेशन 1 मध्ये X1 फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला Y आणि Z ची गरज आहे. इक्वेशन 1 बघा. Y आणि Z ची आपल्याला गरज आहे. आत्ताच आपण Y ची कुठली व्हॅल्यू घेतली? Y0 आणि Z ची कुठली व्हॅल्यू घेतली आपण? Z0. ठीक आहे. म्हणजे ह्या इक्वेशन 1 मध्ये Y च्या ऐवजी मी Y0 रिप्लेस करणार आणि Z च्या ऐवजी Z0 रिप्लेस करणार. म्हणजे आपलं इक्वेशन असं दिसेल. हे इक्वेशन आपल्याला X1 साठी दिसेल. ठीक आहे. तर ह्यामध्ये आपण काय करू y0 आणि z0 आपण जर पुट केलं. इथं जर y0 इज इक्वल टू जर 0 पुट केलं तर 2 इंटू 0 0 येणार. इथं पण z0 इज इक्वल टू जर 0 पुट केलं 3 इंटू 0 0 येणार. इथं फक्त काय शिल्लक राहील? इथं आपल्याकडे फक्त 18 शिल्लक राहील. ठीक आहे. 18 शिल्लक राहील आणि डिव्हाइड बाय धिस 5. 18 डिव्हाइड बाय जर 5 जर केलात, धिस इज 3.6 मीन्स आय गॉट द व्हॅल्यू ऑफ x1. ओके. आपल्याला x1 ची व्हॅल्यू मिळाली. तर सिमिलरली मी काय करणार y1 काढणार. Y1 आपण काढूयात. आता बघा, आपण Y1 काढण्यासाठी आधी Yचं इक्वेशन बघूयात. म्हणजे इक्वेशन 2 कडे जर कॉन्सन्ट्रेट केलात, तर इक्वेशन 2 मध्ये Y1 काढण्यासाठी आपल्याला X आणि Zची गरज आहे. मग Xची लेटेस्ट व्हॅल्यू किती आता जस्ट आपण काढलंय? X1 काढलंय आणि Zची लेटेस्ट व्हॅल्यू आपल्याकडे किती अवेलेबल आहे? Z0. म्हणजे ह्या इक्वेशन 2 मध्ये मी Xच्या ऐवजी X1 रिप्लेस करणार आणि Zच्या ऐवजी काय रिप्लेस करणार? Z0 रिप्लेस करणार आहे. म्हणजे ते इक्वेशन कसं येईल बघा. 22 मायनस Xच्या ऐवजी आपण X1 रिप्लेस करणार. ओके. प्लस 3Z0. ओके. तर Xच्या ऐवजी X1 रिप्लेस केल्याने Zच्या ऐवजी Z0 रिप्लेस केलं डिवाइडेड बाय 7. ओके. तर सगळ्या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करूया त्याच्यामध्ये 22 ॲज इट इज मायनस X1 आपल्याकडे किती आहे? X1 ची व्हॅल्यू आपल्याकडे 3.6. 3.6 ओके. प्लस 3 टाइम्स व्हॉट्स अबाउट Z1 सॉरी Z0. Z0 आपण 0 घेतलंय. इथे आपण 0 पुट करू. ओके. डिवाइड बाय 7 म्हणजे 22 मायनस 3.6 प्लस 3 टाइम्स 0 हे जर तुम्ही सिम्प्लिफाय जर केलात तर आणि त्याला डिवाइड बाय 7 जर केलात तर ह्याची व्हॅल्यू येईल आफ्टर सिम्प्लिफिकेशन वी गेट y1 इज इक्वल टू 2.628 येईल. ठीक आहे. तर बघा ह्याला तुम्ही सिम्प्लिफाय केलात 22 मायनस 3.6 जर केलात तर हे 18.4 येईल. 18.4 ला जर 7 ने डिवाइड केला तर 2.62 येईल. ठीक आहे. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ y1. सिमिलरली वी कॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ z1. ओके. Z1. Z1. आता बघा आपल्याला Z1 फाइंड आउट करायचं आहे. मग त्यासाठी आपण इक्वेशन 3 कडे बघितलं पाहिजे. तर इक्वेशन 3 कडे जर बघितलात, तर आपल्याला Z1 काढण्यासाठी X आणि Y ची गरज आहे. मग X ची लेटेस्ट व्हॅल्यू किती आहे? आपल्याकडे X ची लेटेस्ट व्हॅल्यू आहे X1 आणि Y ची लेटेस्ट व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे? Y1. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामध्ये इक्वेशन 3 मध्ये X च्या ऐवजी X1 रिप्लेस करा आणि Y च्या ऐवजी Y1 रिप्लेस जर केला तर कसं दिसेल बघा. हे असं दिसेल. ठीक आहे.
आपण काय केलंय, एक्सला x1 केलं आणि वायला y1 केलंय. सगळ्या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करूया त्याच्यामध्ये. 22 minus 2. What's about x1? x1 is just calculated, that is 3.6. Plus, what's about y1? The value of y1 is 2.628. Divided by 6l. ठीक आहे. ह्याला जर तुम्ही सिम्प्लिफिकेशन केलात, न्यूमरेटरला जर सिम्प्लिफाय केलात, तर हे येईल 17.428 आणि डिवाइड बाय 6 जर केलात, त्याला तुम्ही कॅल्क्युलेटर जर कॅल्क्युलेट केलात, ह्याचं डिव्हिजन येईल 2.9048. So this is our 2.9048. This is the value of Z1. म्हणजे आपण आता फर्स्ट अप्रॉक्सिमेशन काढलंय. आपण स्टार्ट कशाने केलंय, y0 इज इक्वल टू 0 आणि z0 इज इक्वल टू 0. त्याच्यावरून आपण काढलंय x1, y1, z1. ओके. आता आपल्याला काढायचं सेकंड अप्रॉक्सिमेशन x2, y2 आणि z2 फाइंड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ते आपण फाइंड आउट करूयात. सेकंड अप्रॉक्सिमेशन. ओके. तर बघा, आता आपण सेकंड अप्रॉक्सिमेशन स्टार्ट करताना आपल्याला x2 फाइंड आउट करायचं आहे. x2 फाइंड आउट करण्याच्या पूर्वी आपण कुठल्या 2 व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या, आपण Z1 आणि Y1 फाइंड आउट केलंय. म्हणजे आपल्याला x2 काढताना आपल्याला Z1 आणि Y1 आपल्याला वापरायचं हे लक्षात ठेवा. आणि जर xचं इक्वेशन बघितलं तर इक्वेशन कसं आहे बघा, ते बरं रिलेट करतोय तुम्ही. सो दिस इज द इक्वेशन फॉर x. हे x इक्वेशन आहे. मला x2 काढायचं आहे. मग मला y आणि z ची गरज आहे. y ची लेटेस्ट व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे? y1 आहे आणि z ची लेटेस्ट व्हॅल्यू किती आहे? z1. म्हणून आपण y ला y1 ने रिप्लेस केलं आणि z ला z1 ने रिप्लेस केलंय. एक लक्षात ठेवा, जी आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. ते व्हॅल्यू फाइंड आउट करण्याच्या पूर्वी जे 2 व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केलंय, ते आपल्याला इथं वापरायचे ते लक्षात ठेवा. एवढं जर लक्षात राहिलं, तरी गॉस सिडल मेथड हे जास्त काय अवघड नाहीये. आपण आता y1 पुट करूयात. y1 आपल्याकडे किती आहे? 2.628 आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलंय इंटू 2.628. ओके. -3. व्हॉट्स अबाउट Z1? Z1 इथं बघा आपण फाइंड आउट केलंय. Z1 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे इथं? सो Z1 इज अवर 2.9048. ठीक आहे. डिवाइड बाय 5 करा. डिवाइडेड बाय 5. ठीक आहे. हे तुम्ही कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट जर केलात, तर ह्याचा आन्सर येईल हे तुम्हाला येईल 14.5422 डिवाइडेड बाय 5 येईल. ठीक आहे. याचं डिव्हिजन जर घेतलात, तर x2 तुम्हाला मिळेल 2.9084. So this is the value of x2. Okay. So in this way we can calculate the value of x2. आता आपल्याला फाइंड आउट करायचं y2. y2 फाइंड आउट करायचं असेल, आपण आधी yचं इक्वेशन बघितलं पाहिजे. तर yचं जर तुम्ही इक्वेशन बघितलात, ठीक आहे. yचं जर तुम्ही इक्वेशन बघितलात, तर yच्या इक्वेशनमध्ये आपल्याकडे काय आहे? आता बघा, y2 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. y2 आपल्याला फाइंड आउट जर करायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागेल? yचं इक्वेशन आधी बघावं लागेल. ठीक आहे. yचं जर तुम्ही इक्वेशन बघितलात, तर yचं इक्वेशन कसं आहे? 22 minus x plus 3z डिवाइडेड बाय 7. दिस इज व्हॅल्यू ऑफ y2. म्हणजे आपल्याला y2 फाइंड आउट करण्यासाठी x आणि z ची गरज आहे. मग x आपण आता जस्ट कॅल्क्युलेट केलंय. x ची लेटेस्ट व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे? x2. इथे मी पुट करणार आणि z ची लेटेस्ट व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे? Z1. म्हणजे आपण y2 काढण्यासाठी x2 आणि Z1 चा वापर करणार आहे. या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करूयात. 22 मायनस x2 आपण आता जस्ट कॅल्क्युलेट केलंय 2.9084. ओके. प्लस 3 आणि Z1 आपण आता जस्ट कॅल्क्युलेट केलंय. किती काढलंय Z1 आपण? 2.9048 आपण काढलंय. ओके. याला डिवाइड बाय 7 करा. हे जर तुम्ही सगळं सिम्प्लिफिकेशन केलात, हे सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर ह्याचा आन्सर येईल 3.974 येईल. ठीक आहे. हे जर तुम्ही सगळं सिम्प्लिफाय केलं, न्यूमरेटर सिम्प्लिफाय केलं, तर याचा आन्सर येईल 27.8198 येईल.
ठीक आहे. त्याला डिवाइड बाय 7 जर केलं तर 3.94 3.974 येईल. ओके. आता Z2. आता बघा आपल्याला Z2 जर काढायचं असेल, आधी Zचं इक्वेशन बघा. Zचं इक्वेशन कसं आहे? 22 मायनस 2x प्लस y डिवाइड बाय 7. दिस इज व्हॅल्यू ऑफ Z. आता आपल्याला Z2 काढायचं आहे, तर हे तर Zचं इक्वेशन आहे. मग इथं x आणि y लागणार आहे. मग x ची लेटेस्ट व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे? x2 आहे आणि y ची लेटेस्ट व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे? y2 आहे. म्हणजेच आपण Z2 काढण्यासाठी x2 आणि y2 चा आपण वापर करणार आहोत. हे लक्षात आलं पाहिजे तुम्हाला. तर x2 ची व्हॅल्यू आपण आता जस्ट काढलंय. किती काढलं? 2.9084. ओके. 2.9084 हे आपण इथे सबस्टिट्यूट केलंय. प्लस आपल्याकडे आता y2 किती काढलं आपण आत्ताच? 3.974. Okay. So we have substituted the value of x2 as well as the value of y2 and divided it by divide by 7. Okay. After simplification, we get the value of z2, that is 3.359. 3.359. So this is the value of z2. Means in the second approximation, just we have calculated the value of x2, y2 and z2. Now we are going to proceed further for third approximation. Now we need to find the value of x3, y3 and z3. Okay. If you want to calculate the value of x3, then we are going to use the two values of uh, y and z. Means what? In the previous two cases, we have calculated the value of y2 and z2. आपण म्हणजे x3 काढण्याच्या पूर्वी y2 आणि z2 आपण काढलंय. बरोबर आहे का? म्हणजे x3 काढण्यासाठी मी काय करणार? y2 आणि Z2 वापरणार आहे. ठीक आहे. म्हणजे एक्सच्या इक्वेशनमध्ये जिथं y तिथं y2 रिप्लेस करणार, जिथं Z आहे तर Z2 रिप्लेस करणार आणि y2 Z2च्या व्हॅल्यू पुट करणार. त्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर x3चं आन्सर जे आहे, x3चं आन्सर येईल 3.1734. So this is the value of x3. So it is for your exercise. Similarly, y3. If you want to find the value of y3, मग y3च्या प्रिव्हियसली आपण दोन व्हॅल्यूज कुठले काढले? एक x3 काढले आणि x3च्या पूर्वी कुठलं काढलं आपण Z2. म्हणजे आता मी y3 काढण्यासाठी x3 आणि Z2चा वापर करणार आहे. तर y3 जर तुम्ही सगळं yच्या इक्वेशनमध्ये x ऐवजी x3 आणि z च्या ऐवजी Z2 जर रिप्लेस केला, त्याला सिम्प्लिफिकेशन जर केलात, तर त्याचा आन्सर येईल 4.1292 येईल. ठीक आहे. इट इज अगेन फॉर युअर एक्सरसाइज. अँड सिमिलरली we can find the value of Z3. Okay. To find the value of Z3, we are going to use the values of X3 as well as the Y3 of Y3 in the equation of Z. Okay. Means what? की जिथं Y आहे तिथं Y3 करा, जिथं X आहे तिथं X3 करा. X3 आणि Y3 च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा त्या इक्वेशन 3 मध्ये आणि ह्याला जर सिम्प्लिफाय केलात तर याचा आन्सर येईल 3.2971. ओके. म्हणजेच काय आहे थोडक्यात गॉस सिडल मेथड आपल्याला काय सांगतो? whenever we find the new approximations whenever we find the new approximations, then we immediately use that new approximation to find the next approximations. म्हणजेच काय एखाद्या अप्रॉक्सिमेशन जर तुम्ही फाइंड आउट केलात तर इमिजिएटली त्या अप्रॉक्सिमेशनचा वापर आपण नेक्स्ट व्हॅल्यू काढण्यासाठी करतो. तसं जॉकोबी डिरेशन मेथडमध्ये नाहीये. जॉकोबी डिरेशन मेथडमध्ये काय करतो आपण x1 y1 z1 चा वापर करतो x2 y2 z2 काढण्यासाठी. x2 y2 z2 चा वापर करतो x3 y3 z3 मध्ये. ठीक आहे. तर इथं गॉस सिडल मेथडमध्ये डिफरन्स काय? आपण जे न्यू अप्रॉक्सिमेशन काढतो ते लगेचच इमिजिएटली नेक्स्ट अप्रॉक्सिमेशन फाइंड आउट करण्यासाठी आपण काढतो. आणि तुम्ही जर रेट ऑफ कॉन्व्हर्जन्सचा जर विचार केलात, तर रेट ऑफ कॉन्व्हर्जन जो आहे जॉकोबी जॉकोबी डिरेशन मेथडपेक्षा गॉस सिडल मेथडचा कॉन्व्हर्जन्स रेट हा फास्ट आहे. का फास्ट आहे? कारण आपण ज्या व्हॅल्यूज काढलो ते इमिजिएटली आपण नेक्स्ट अप्रॉक्सिमेशनमध्ये वापरतो. त्यामुळे जर रेट ऑफ कॉन्व्हर्जन्स म्हणजे सोल्युशनकडे फास्ट पोहोचण्याची जर मेथड जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल, तर तुम्ही GSM म्हणजे गॉस सिडल मेथड वापर केला पाहिजे. ठीक आहे. हा जॉकोबी डिरेशन मेथडपेक्षा फास्टली कॉन्व्हर्जन्स होतो. तर ह्याप्रमाणे ह्या लेक्चरमध्ये आपण गॉस सिडल मेथड डिटेलमध्ये समजून घेतलं आहे. तर अशा प्रकारे आपलं न्यूमेरिकल मेथडचं जे सीरीज आहे, ते सीरीज आपलं जवळपास संपलेलं आहे. ओके.